मध्ये आणखी चांगल्या गोष्टी आणायच्या आणि कधी होईल सुरुवात? या प्रत्येक विद्यार्थ्यापासून उद्याची भावी पिढी जी आहे हे देशाचं भवितव्य आहे. बाहेरच्या देशांना आमच्या देशाविषयी भीती का वाटते? सर्वात यंग जनरेशन आमच्या देशामध्ये आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्या. सॉफ्टवेअर इंजिनियर्स आमचे मिळतील, तुम्हाला डॉक्टर्स आमचे मिळतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, IAS IPS असतील. या चांगल्या पदावर आज प्रत्येक ठिकाणी चाटेंचा विद्यार्थी तुम्हाला दिसेल. चाटे पब्लिक स्कूलची मुळात स्थापना त्यासाठी केलेली. चाटे पब्लिक स्कूलमध्ये स्थापना करत असताना काही गोष्टी आम्ही प्लॅन बनवला होता. इथलचा विद्यार्थी कोण बनेल? इथलचा विद्यार्थी बनवत असताना ओनली बिझनेसमॅन, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा नाही तर जगातला कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थी पोहोचला पाहिजे आणि या देशाच्या प्रगतीमध्ये चांगलं योगदान दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तो चांगला व्यक्ती बनला पाहिजे. आजच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या काळामध्ये पहा, आज आमच्या प्रत्येक मुलांकडे असतील, पालकांकडे असतील, आम्ही प्रत्येकजण जे आहे की आज हातामध्ये मोबाईल्स आहेत. आम्ही सोशल मीडियात अडकलो. ही मोबाईल वाईट आहे का? वाईट म्हणता येणार नाही. याचा प्रचंड फायदा आहे, पण तो फायदा करून घेता आला पाहिजे. आणि मी पालकांना सांगेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या पाल्याकडे बारीक सारी गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. आपण ज्यावेळी स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंगला येतो, आमच्या मुलाचं भवितव्य महत्त्वाचं नाही तर काय महत्त्वाचं आहे? आज आमचे संस्कार महत्त्वाचे आहेत का? आमच्या पाल्यासोबत तुम्ही ज्यावेळेस बसाल, पॅरेंट्स मिटिंगला याल, शिक्षकांसोबत चर्चा केली पाहिजे. कुठं कमी पडतोय, काय केलं पाहिजे, या गोष्टीवर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. म्हणून चाटे पब्लिक स्कूलची जे काही उद्दिष्ट आहे, आदर्श विद्यार्थी घडवणं आणि विद्यार्थ्याला घडवत असताना त्याची सर्वांगीण प्रगती होणं. हा मुलगा जर उद्या चार चौकात गेला, त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला दोन गोष्टीची माहिती असली पाहिजे. अशा अनेक गोष्टीचा अभ्यासक्रम आज CBSEचे विद्यार्थी असतील. फ्रेंच लँग्वेज ही मी फर्स्ट स्टँडर्डपासून चालू केली, कारण ही गरज आहे. कारण ज्या गोष्टी कोणी केलेल्या नाही त्याची गरज आज विद्यार्थ्यांना आहे. त्या गोष्टी आपण चाटे पब्लिक स्कूलमधून घेत आहोत. मी जास्त वेळ न घेता आपण ज्यांना आज ऐकलेलं आहात त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.